नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं या बैलगाडा क्षेत्रात। एक वर्ष झालं मला, एक अनुभवी व्यक्ती सुद्धा नाहीये, पण थोडीशी माहिती गोळा करून मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो। आणि नक्कीच काही कुणाच्या मनाला जर काही वेदना झाल्या असतील किंवा मी चुकीच्या कमेंट्स किंवा कुणाला एखादं वाक्य उलटं जरी बोललं असेल त्याच्याबद्दल मला खूप दिलगिरी आहे। मी खरंच मनापासून माफी मागतो, कारण मी जरी तुम्हाला जरी कमेंट्स केली असेल कुणाला किंवा मी बोललो असेल व्हिडिओमधून, तर मी ते रागाच्या भरात बोललो असेल, त्याच्याबद्दल मी दिलगिरी खरंच व्यक्त पुन्हा एकदा माफी मागतो। आणि संबंध महाराष्ट्राला एक हात जोडून विनंती आणि एक सगळ्यांचा आभार। माझे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले। वाटलं नव्हतं मला माझे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील, परंतु या बैलगाडा क्षेत्रात एक चांगली माहिती अजून मिळवून मी चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। परंतु माझ्या काही होत्या व्हिडिओज अशा की लोकांच्या मनाला वेदना झाल्या, त्याच्याबद्दल मी खरंच मनातून दिलगिरी व्यक्त करतो। कारण की कसं होतंय, मी या क्षेत्रामध्ये थोडासा मी नौका आहे, त्याच्यामुळे समजून घ्या। कारण बकासूरचा आशीर्वाद, मथुरचा आशीर्वाद, आपल्या वेगाचा शेवटचा सर्जाचा आशीर्वाद, घरणिकेचा राजाचा आशीर्वाद, मांगडे तात्यांच्या सुंदरचा आशीर्वाद, सप्त हिंद केसरी भारतचा आशीर्वाद, सोनारपाड्याच्या सोन्याचा आशीर्वाद, रायफल 81-81चा आशीर्वाद, कॉकटेलचा आशीर्वाद, बाकीची बैल जी आहेत त्यांच्याकडून मला त्यांचा आशीर्वाद माझ्या चॅनेलला लाभला। आणि त्यांच्या आता जो आहे मी तो त्यांच्यामुळेच आहे। कारण की या बैलगाडा क्षेत्रात त्यांचे जर व्हिडिओ मी नाही बनवले तर एवढे सबस्क्रायबर झालेच नसते। आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्रातील रसिक मायबापाचे खूप खूप धन्यवाद। काही लोकांनी मला चांगल्या कमेंट्स केल्या, काही लोकांनी मला वाईट कमेंट्स केल्या, असू द्या, त्यांचं पण बरोबरच आहे। कारण की कसं होतंय, माझ्याकडून पण काही चुका झाल्या असतील त्या खरंच पदरात घ्याव्या। मी पण एवढा मोठा माणूस नाहीये। एक आनंदाच्या भरात एखाद्या कुठल्या व्यक्तीला किंवा बैलाला एखादा माझ्याकडून शब्द चुकून जरी गेला असेल तर मी संबंध महाराष्ट्राची माफी मागेन। आणि माझा आज 10,000 सबस्क्रायबर कालच पूर्ण झाले होते, परंतु म्हटलं व्हिडिओ बनवावाच। संबंध महाराष्ट्राचं प्रेम असंच राहू द्या, मी असंच चांगलं काम करत राहीन। इथून पुढे कुणाच्या भावना दुखतील किंवा कुणाला वाईट सुद्धा कमेंट्स मी इथून पुढे करणार नाहीये। झाली असेल माझ्याकडून चूक, त्याच्याबद्दल मी खूप दिलगिरी व्यक्त करतो संबंध महाराष्ट्राची। आणि बैलगाडा क्षेत्रात या बकासूरच्या आशीर्वादाने, आता तुम्हाला सांगितले सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचलोय। असंच प्रेम तुमचं कायम राहू द्या। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन। आणि नक्कीच या बैलगाडा क्षेत्रानं खूप काही दिलं, खूप काही चांगलं शिकवलं, खूप चांगली लोकंसुद्धा मिळाली, खूप वाईटसुद्धा लोक मिळाले, अनुभवी व्यक्तीसुद्धा मिळाले या बैलगाडा क्षेत्रात। परंतु काय मी एवढा मोठा 10,000 सबस्क्रायबरला येऊन पोचलो हे माझं भाग्यच म्हणावं लागेल। कारण एवढी मोठी अचिव्हमेंट सोपी नाही आहे। 10,000 सबस्क्रायबर हे नक्की सगळ्यांच्या तुमच्या प्रेमामुळेच झालेले आहेत। तुम्ही जे माझ्यावरती प्रेम दाखवलं, काही लोकांनी माझ्यावरती टीकासुद्धा केली, पण असू द्या, ते त्यांचं प्रेम। परंतु संबंध महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो की तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या। आणि पुन्हा एकदा मी माफी मागतो जर कोणाला माझ्या वाचून मनाला ठेच पोचली असेल, माझ्याकडून काही कमेंट्स चुकीच्या गेल्या असतील, कोणाला मी जर काही व्हिडिओमधून बोललो असेल तर प्लीज मला माफ करा। आणि असाच तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या माझ्यावरती। आणि नक्कीच आता इथून पुढे मी चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।